तर नमस्कार भावनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन एका भारी व्हिडिओमध्ये। तर भावनो, आपली जी काही शिवजयंतीची जी काही सिरीज आहे ते आपण चालू केली। तर फर्स्ट व्हिडिओ जो आहे तो आपण आणलाय। तर तुम्हाला ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। आणि भावनो, इथून पुढे आपली जी काही सिरीजचे व्हिडिओ आहे ते आपले कंटिन्यू येतील, त्यासाठी नक्की तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला पुढचे जे काही व्हिडिओ असतील ते तुम्हाला रेग्युलरली तुम्हाला बघायला भेटतील। आणि भावनो, या डिझाईनचं मी तुम्हाला मटेरियल पण दिलं आहे, सोबत तुम्हाला PDF पण दिली, ताकी जाऊन तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता। पण पहिल्यांदा व्हिडिओ जो आहे तो पूर्ण बघा, कारण की डीप गोष्टी ज्या त्या सांगितल्या गेल्या आहे, त्यासाठी नक्की तुम्ही व्हिडिओ जो आहे तो शॉर्ट पण बघा। तर आता आपण फायनली जाऊया पिक्सल लॅब या ॲप्लिकेशनमध्ये। तर म्हणून आपण आलोय पिक्सल लॅब ॲप्लिकेशनमध्ये। तर तुम्हाला प्रॉपर बँड जो आहे मी म्हणून दाखवतो। तर सगळ्या डीप गोष्टी ज्या आहेत त्या सांगितल्या जातील, आणि एकदम युनिक कन्सेप्ट म्हणून आणि सिंगल फोटो बँडचा जो काही बॅनर आहे तो आपण रेडी केला आहे। जी काही सिंगल फोटो बँडची जी काही थीम आहे ते आपण रेडी केली। तर पहिल्यांदा आपण आलोय पिक्सल लॅब ॲप्लिकेशनमध्ये। तुम्हाला मटेरियल पण भेटेल आणि PDF पण तुम्हाला भेटून जाईल। तर पहिल्यांदा आपण कुठला रँडम कलर जो आहे तो आपण सिलेक्ट करून घेऊया। तर नक्की तर अशा प्रकारे आपण एक कॅनव्हास जो आहे तो आपण सिलेक्ट केला आहे। तर ऑलरेडी 1x1 कॅनव्हास जो आहे तो आपण सिलेक्ट केला आहे। तर तुम्हाला एक फोल्डर जे तुम्हाला भेटेल शिवजयंती 2024 1 नावाचं फोल्डर जे तुम्हाला बघायला भेटेल। आणि याच्यापुढे तुम्हाला एकदम खतरनाक व्हिडिओ जे तुम्हाला बघायला भेटेल। शिवजयंती जे काही सिरीज आहे ते आपली चालू झाली, त्यात तुम्हाला भरपूरच व्हिडिओ जे तुम्हाला बघायला भेटतील। तर पहिल्यांदा आपण एकदम थोडंसं मटेरियल म्हणून एकदम थोडंच मटेरियल आहे, पण एकदम खतरनाक बँड जो आहे तो आपला म्हणून जाईल। तर त्यात काही विषय नाही, एकदम नवीनच एकदम कन्सेप्ट आहे। आणि तुम्हाला बॅकग्राऊंड कसं क्रिएट करायचं तुम्हाला जर माहीत नसेल तर आपण मागे एक व्हिडिओ टाकला आहे, तर तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या। त्यात आपण प्रॉपर डीप गोष्टी ज्या आहेत त्या सांगितल्या आहेत। आणि पुढे पण एकदम खतरनाक व्हिडिओ जे ते आपले येणार आहे की बॅकग्राऊंड कसं क्रिएट करायचं, कारण की बऱ्याच जणांना माहिती नाही आहे की बॅकग्राऊंड कसं क्रिएट करतात। त्यांना कन्सेप्ट सुचत नाही किंवा त्यांना माहीत नसतं की बॅकग्राऊंड कसं क्रिएट करतात म्हणून। तर त्याच्यासाठी मी एकदम खतरनाक व्हिडिओ जे ते आणणार आहे बॅकग्राऊंडवरती, तर नक्की तुम्ही ते बघा। तर प्रॉपर आपण बॅकग्राऊंड जे ते आपण ॲड केलं। त्यानंतर आपण ॲड करूया महाराजांची PNG। तर नक्कीच एकदम युनिक PNG आहे। तर प्रॉपर तुम्हाला मी कटिंग करून दिली ऑलरेडी, त्यात काही विषय नाही। तर आपण लॉक करून घेऊया या सर्व गोष्टी, जेणेकरून त्या हलणार नाही यासाठी। त्यानंतर आपण एक कॅलिग्राफी जी ते आपण ॲड केली, छत्रपती शिवाजी महाराज। तर अशा प्रकारची कॅलिग्राफी जी ते आपण केली। आणि मागे जो आहे कॅलिग्राफीच्या मागे आपण बॅकग्राऊंडला एकदम व्हाईट ब्रश जो आहे तो आपण मारला आहे, आणि त्याला आपण ब्लर जे फोटोशॉपमध्ये ते केलं आहे, म्हणजे जेणेकरून बॅकग्राऊंडला ते डायरेक्ट मॅच होऊन जाईल। यासाठी आपण डायरेक्ट व्हाईट ब्रश जो आहे तो आपण वापरला आहे, म्हणजे जेणेकरून जे काही नाव आहे ते आपलं हायलाईट व्हावं यासाठी। या प्रॉपर गोष्टी असतात भावनो, त्या तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, कारण की आपलं जे काही नाव आहे ते हायलाईट व्हावं यासाठी आपण मागे जो आहे तो व्हाईट ब्रश जो आहे तो आपण वापरला आहे। आणि तो व्हाईट ब्रश आपण मारला आहे आणि त्याला आपण ब्लर केलं आहे, एकदम ग्लोशन ब्रश जे आपण मारलं आहे एकदम जास्त करून, म्हणजे जेणेकरून ते हायलाईट व्हावं नाव आणि बॅकग्राऊंडला मॅच पण व्हावं यासाठी या प्रॉपर गोष्टी। त्यानंतर आपण ॲड करूया निमित्त यांच्या जयंतीनिमित्त त्रिवार मानाचा मुद्रा। तर परफेक्टली तिथे आपण ॲड करून घेऊया अशा प्रकारे। याला आपण सिम्पल लॉक लावून घेऊया। त्यानंतर आपण ॲड करूया एक शेप तुम्हाला दिला आहे मी, तर तो शेप आपण ॲड करूया। इथं आपलं शुभेच्छुकचं जे काही नाव आहे ते आपलं येणार आहे। तर प्रॉपर शुभेच्छुकचं नाव जे ते आपलं येणार आहे, त्यासाठी आपण एक शेप ॲड केला। शेप ॲड झाल्यानंतर तुम्हाला मी एक डायलॉग जो आहे तो दिला आहे, तर रुतबा बरकरार आहे। तर नक्कीच एकदम खतरनाक डायलॉग जो आहे तुम्हाला पर्सनली वाटला आहे। तुम्हाला जर वापरायचा नसेल तर तुम्ही दुसरा वापरू शकता, त्यात काही विषय नाही। तुम्हाला जर दुसरा वापरायचा असेल तर तुम्ही वापरू शकता। मला जो छान वाटला त्यासाठी मी वापरला आहे। तुम्हाला जर दुसरा डायलॉग जर वापरायचा असेल तुम्ही इझिली वापरू शकता। तर त्यानंतर म्हणून आपण एक नाव ॲड केलं। तर शुभेच्छुकचं जे काही पट्टी असेल, फोटो असेल तो आपण ॲड केला। अशा प्रकारे तुम्ही पण तुमचा फोटो असेल किंवा नाव असेल ते तुम्ही ॲड करू शकता। त्यानंतर शेवटची गोष्ट म्हणजे शुभेच्छुक आणि आपला लोगो। तर अशा प्रकारे आपण ॲड केलं आहे, प्रॉपर पाहू शकता। तर आपला बँड जो आहे एकदम कमी लेअरमध्ये आणि एकदम क्रिएटिव्ह बँड जो आहे तो आपला झाला आहे, पाहू शकता। एकदम नवीन थीम आहे, कन्सेप्ट आहे, आणि बॅकग्राऊंडवरती व्हिडिओची तुम्हाला पाहिजे का तर नक्की कमेंट करून सांगा, कारण की भरपूर जणांचे असे मेसेज आहे की बॅकग्राऊंड कसं क्रिएट करायचं याच्यावरती व्हिडिओ आण। तर आपण मागे पण एक व्हिडिओ आणला आहे, आणि पुढं पण एकदम खतरनाक व्हिडिओ जे त्या तुम्हाला बघायला भेटतील बॅकग्राऊंडवरती। तर नक्की तुम्ही चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ जे तुम्हाला बघायला भेटतील। तर वाहण्याची PNG फाईल आपण सेव्ह करून घेऊया परफेक्टली त्या। तर आपण याची जी काही PNG फाईल ते आपण सेव्ह करतो आहे, सेव्ह अस प्रोजेक्ट म्हणून। तर तुम्हाला ही जी काही PNG फाईल आहे तुम्हाला भेटून जाईल। तर शिवजयंती 2024 1 आपण सेव्ह केलं आहे। तर तुम्हाला मटेरियल पण भेटेल, PNG भेटेल। तर नक्की तुम्ही डाउनलोड करा इझिली। पासवर्ड आपला 2 स्टेपमध्ये दिला आहे, तर पासवर्ड टाकून आपली जी काही फाईल असेल तुम्ही इझिली एक्स्ट्रॅक्ट करू शकता। तर म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये एवढं होतं। तर भेटूया पुढच्या एका नवीन एका भारी व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र।